प्रार्थनेमुळं त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला? मी त्याच्यासाठी प्रार्थना केली एक दिवस. यार येशू बद्दल त्याला सांगितलं. काही दिवसानंतर असं झालं की तो त्याचा कॅन्सर बरा झाला. अरे बापरे! देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की हे गोष्टी करायच्या आणि त्या अधिकारापासून आपण लांब जातो. येशू ख्रिस्ताचं महत्व किती हे इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये. माहिती का अटॅक कुठं करतो? आपल्यावर अटॅक नाही करत. बरोबर. ही इज नॉट अटॅकिंग मी, ही इज अटॅकिंग द वर्ड ऑफ गॉड. कसं आहे की वचनामध्ये आपण कंटिन्यू पाहिजे. तो स्पिरिट आहे तो आपल्याला स्वर्गात नेणार आहे. ही गॅरंटी येशू ख्रिस्त आपल्याला गॅरंटी देतो. होली स्पिरिट आपल्याला काही गिफ्ट्स पण देत असतात. येस करेक्ट. तर मग असे काय गिफ्ट्स आहे? टॉकिंग इन द टंग्स, राईट. अन्य भाषेमध्ये बोलणे. कोरालाबा शाखारालाबा सेखेरिलियाबा ताकारालाबा शकोंदो कियारालाबा शकेंदे. तर मग जे यूथ आहे आपले भरपूर जास्त लोक LGBTQ ला जास्त प्राधान्य देत राहिले. Christianity is not about only Christian people. बरोबर. It is about every human being in this world. I want to tell you that God loves you. सर्वांना ख्रिस्त सलाम आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्यासोबत जे गेस्ट आहे त्यांचं नाव आहे अमित बर्वे. ते एक नर्स आहे आणि आपलं गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ते काम करतात, पण त्याच्यासोबत ते देवाची सेवा पण करतात आणि ते एक चांगले आणि एक महत्त्वाचे बिलीव्हर सुद्धा आहे. आणि न्यू लाईफ चर्चमध्ये ते एक कोर मेंबर म्हणून त्याच्यामध्ये त्या चर्चमध्ये ते काम करत आहे. तर मी तुमचं स्वागत करतो अमित सर. प्रेज द लॉर्ड. तर तुमची जीवनाची सुरुवात कशी झाली ते आम्हाला जाणून घ्यायचं की तुम्ही जे इतकं तुमची लाईफ जे तुम्ही एक नर्स पण आहे पण एक ऍज अ बिलीव्हर तुमच्या जीवनामध्ये आम्ही ऐकलं की खूप गिफ्टेड तुम्ही आहे. तुम्हाला परमेश्वराने खूप काय काय गिफ्ट दिलेले. त्याची सुरुवात कशी झाली, तुमची टेस्टिमनी काय आहे ते आम्हाला ऐकायला सांगावं वाटेल. प्रेज द लॉर्ड. तर माझी टेस्टिमनी अशी आहे. माझं नाव अमित बर्वे आहे. मी नगर ह्या जिल्ह्यात राहत आहे. ओके. आणि मी 3rd जनरेशन ख्रिश्चन आहे. म्हणजे Okay. माझी तिसरी पिढी आहे जी ख्रिश्चन आहे. अच्छा. पहिले जे आमचं गाव आहे दिघी नावाचं गाव आहे, तिथं येशूचा मेसेज आला आणि आमच्या गावकऱ्यांनी तो स्वीकारला आणि ते पूर्ण गाव ख्रिश्चन झालं. ओके. आणि तिथून ही सुरुवात झालेली आहे. खरं बघायला गेलं तर आमचे जे जनरेशन पहिली जनरेशन होती ती एकदम देवामध्ये स्ट्रॉंग होती. ओके. दुसरी पण स्ट्रॉंग होती, पण आता तिसरी मध्ये काय झालं, मी थोडा खाली गेलो होतो. ओके. मग माझ्या जीवनात असं कार्य झालं जसं शिक्षणापासून मी जरा थोडा देवापासून वेगळा झालो. जोपर्यंत मी आई वडिलांकडे होतो तेव्हा ख्रिस्तामध्ये वाढत होतो. ख्रिस्ती जीवन काय आहे हे मला माहिती होतं, पण डीप मिनिंग त्याचं माहिती नव्हतं. ओके. तर कसं झालं, मी गेलो पुण्याला शिकायला, नर्सिंग करायला. BSc नर्सिंग मी हा कोर्स निवडला होता आणि तो करत असताना मी काही चुका केल्या. जसं सगळेच युथ जसं आपण बघतो, आपले पिअर प्रेशर असेल किंवा वेगळे काही मित्र मैत्रिणी असतील त्यावेळेस आपण काही चुकीच्या गोष्टी करतो. आता हे का झालं असं मी जेव्हा अनालिसिस केलं तेव्हा मला असं वाटलं मी फॅमिली पासून लांब राहिलो म्हणून कदाचित ह्या चुका माझ्याकडून झाल्यात. जे पण युथ चुका करतात, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल आहे, फॉर एक्झाम्पल सिगरेट स्मोकिंग आहे आणि अजून नाही एवढ्या मोठ्या, पण ह्या 2 गोष्टी मेन. आणि विशेष म्हणजे मी देवाकडून लांब गेलो. चर्चला पण मी कधी गेलो नाही त्या टाइमामध्ये. तर ही गोष्ट माझ्या जीवनात फार वाईट झाली. मला असं वाटतं ते माझे ऑलमोस्ट 8 इयर्स माझे वेस्ट गेले. म्हणजे देवापासून मी लांब गेलो. पण देवाची योजना कधी पण अशी असते, आपण जर व्यवस्थित विचार केला आणि बायबलमध्ये पण असं लिहिलंय की तू जेव्हा तुझ्या मातेच्या उदरात होता तेव्हा मी तुला निवडलेले. येशू असा म्हणतो आपल्याला की तुम्ही निवडलेले लोक आहात आणि तुम्ही जरी लांब गेले माझ्यापासून तरी देवामध्ये एवढी ताकद आहे की तो सगळं टर्न अराउंड करून आपल्याला परत देवामध्ये घेऊन येतो. तर मी जेव्हा नर्सिंग माझं कम्प्लीट झालं, मी एक्झाम्स दिल्या आणि गव्हर्नमेंट जॉब मला लागला. जसं तुम्हाला माहिती आहे फार भरपूर आपले इंडियनमध्ये गव्हर्नमेंट जॉबचा फार क्रेज आहे. बरोबर. पण मला तो जॉब इझिली भेटला. मी जस्ट गेलो, एक्झाम दिली, प्रार्थना करून गेलो त्यावेळेस. मी एक्झाम दिली आणि एकदम फर्स्ट लिस्टमध्येच माझं नाव आलं. चांगले मार्क्सने मी पास झालो आणि फर्स्ट लिस्टमध्ये माझं नाव आलं आणि मी आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे सध्या. आणि मग मी जेव्हा औरंगाबादमध्ये मला पोस्टिंग भेटली तर इथून माझा खरं चेंज चालू झाला. का चेंज चालू झाला? सगळ्यात पहिला पॉइंट हा आहे की मी एक बायबल बिलिव्हिंग चर्च जॉईन केलं. ओके. जे बायबलला घेऊन चालतात. येस, जे बायबल शिकवतात, बेसिक त्यांचा बायबल पासून आहे. त्या चर्चला मी जॉईन केलं आणि तिथून मला भरपूर काही शिकायला भेटलं. जे मी विसरलो होतो ते मला परत भेटलं. आणि जे वचन आपण वाचतो आणि विसरून जातो, पण ते जीवनात काम कसं होणार ते खरं बायबल बिलिव्हिंग चर्च मध्ये शिकवलं जातं. आणि तिथून आपली बुद्धी, आपली क्षमता, आपलं स्पिरिट हे सगळं बदललं जातं.
तर अशी माझी टेस्टिमनी आहे. आणि मग तेव्हापासून मी ह्या चर्चमध्ये काम पण करतो, ऍज अ कोर टीम मेंबर म्हणून मी काम करतो. आणि इतरही काही ऍक्टिव्हिटीज मध्ये मी असतो. आणि जसं बाहेर पण मला काही बोलवलं प्रीचिंगसाठी तेव्हा पण मी जातो. ओके. तर मग आता तसं तुम्ही सांगितलं की तुम्ही एक बिलीव्हर चर्च मध्ये जाता आणि जिथं जास्त बायबलचं ज्ञान आपल्याला भेटतं. मग तुम्ही त्या चर्च मध्ये म्हणजे एज अ कोर मेंबर तुम्ही सांगितलं, पण मग तुम्ही काय भूमिका करता किंवा तुम्ही काय मॅनेज करता चर्च मध्ये? फॉर एक्झाम्पल आता आमचे पास्टर जे काही प्रोग्राम डिसाईड करतील, इयरली आमचा एक प्लॅन असतो. ओके. फॉर एक्झाम्पल आता युथ साठी मी बोलू इच्छितो, जसा यावर्षी आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जान हे 2 दिवस निवडले होते. आणि त्या दोन्ही दिवशी आम्ही युथ सेमिनार हा घेतला. ओके. त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतल्या. ओके. बाहेरचे प्रीचर्स आम्ही बोलवले, जेणेकरून अजून मेसेज आपल्याला युथला आपल्या छान देता येईल. आणि आमची पास्टरची अशी संकल्पना होती की पास्टरांनी आम्हाला मेंटर्स म्हणून बनवलेलं आहे. ओके. जसं मी आहे आणि अजून इतर 10 ते 15 मेंटर्स आहेत, ओके. जे एक छोटा ग्रुप सांभाळते. फॉर एक्झाम्पल 10 youth are under me. Okay. And I am going to guide them throughout their days, activities, or anything what they need is upon me. And I have to make sure that every Sunday they have to come to church. Okay. And all the other activities they have to participate in. अच्छा. Yes, so this is kind of stuff we are doing. आणि तुम्ही नर्स पण आहे ना? Yes. एक कॅन्सर हॉस्पिटल मध्ये नर्स आहे. Yes. तर मग काही तिकडचं असं तुम्हाला एक काही स्टोरी आमच्यासोबत शेअर करतील की ज्याच्यानी किंवा तुमच्या काही गोष्टीमुळं किंवा प्रार्थनेमुळं किंवा त्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोणी पेशंट असताना काही त्यांच्या जीवनामध्ये काही बदल झाला किंवा एक मिरॅकल काही झाला किंवा काही तसं काही? आता खरं तर बघायला गेलं, नर्सिंग हा फार नोबल प्रोफेशन आहे. ह्याची जर हिस्ट्री आपण बघितली तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल या आमच्या एक मोठ्या व्यक्ती आहेत त्यामध्ये. ओके. त्या ऍज अ मदर ऑफ नर्स आपण म्हणू शकतो त्यांना. ओके. त्यांनी हा प्रोफेशन आणलेला आहे. तर त्या पण ख्रिश्चन होत्या आणि त्या एक वॉर मध्ये लोकांना मदत करत होत्या, लोकांची काळजी घेत होत्या. तिथून हा प्रोफेशन आलेला आहे. ओके. तर मी पण हा प्रोफेशन एक ख्रिश्चन असल्या नात्याने आपण नाही का मनात आपल्या असतंच की आपण काहीतरी जगासाठी चांगलं केलं पाहिजे. तर मी हा प्रोफेशन तेव्हा निवडला होता आणि आजही मी कार्य करतोय. भरपूर कार्य होत आहे. तर त्याच्यातली मी एक टेस्टिमनी अशी सांगू इच्छितो. मी नवीनच होतो इथं औरंगाबादमध्ये. तर माझं जे हॉस्पिटल आहे ते कॅन्सर हॉस्पिटल आहे. तर तुम्ही विचार करा, जे क्रॉनिक पेशंट्स आहे म्हणजे जे फार त्रस्त झालेले आहेत असे पेशंट्स इथे येतात. आणि आम्ही त्यांची काळजी घेतो, आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो. पण एवढे ते हताश असतात, हताश, निराश, एवढ्या त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. अक्षरशः त्यांना त्यांचे नातेवाईक जे आहेत ते सोडून चालले जातात की बाबा तू हे आमच्याकडून काय होणार नाही, आम्ही याला सोडून जाते, तुम्ही बघा काय करायचं. तर आमचे डॉक्टर्सही फार त्यांची काळजी घेतात, ट्रीटमेंट देतात आणि आम्ही पण त्यांच्या संगती जोडून ऍज अ टीम वर्क आम्ही काम करतो. तर एकदा काय झालं, एक व्यक्ती होता माझ्या संगती, पेशंटच होता तो. तर त्याची अशी स्टोरी होती, त्याची काळजी घेणारा कोणीच नव्हतं. ओके. तर ऍज अ नर्स अबंडन करून अक्षरशः जातात, कारण की हा रोग कसा आहे, क्रॉनिक आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही गेले, गोळ्या औषध गेले, ट्रीटमेंट घेतली, 5 दिवसात घरी, असं कधी होत. हे ऑनगोईंग प्रोसेस आहे, लांब प्रोसेस आहे. कधी कधी कॅन्सर हील होतो आणि परतही येतो. हा प्रॉब्लेम होता. तर हा जो व्यक्ती होता हा फार हताश होता, निराश होता. तर असं झालं की मी त्याच्यासाठी प्रार्थना केली एक दिवस. म्हटलं यार तू फार दिवसापासून इथं, तुझी परिस्थिती बदलावी अशी आमची इच्छा आहे. तर मी त्याला काउन्सिल केलं, येशूबद्दल त्याला सांगितलं आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि भरपूर दिवस आमचं हे संभाषण चालू असायचं. तर मग त्याला कळालं, अरे कोण आहे खरंच, येशू कोण आहे. आणि काही दिवसानंतर असं झालं की तो त्याचा कॅन्सर बरा झाला आणि तो घरी गेला. नंतर मला तो येऊन भेटला, म्हणे दादा थँक्यू, तुम्ही प्रेयर केली माझ्यासाठी आणि मी बरा झालो. तर अशी माझी टेस्टिमनी. आणि हे तर एकच झालं, असं भरपूर येतात लोक नाही का, त्यांना आम्ही काउन्सिल करतो. आम्ही जर ख्रिश्चन असतील तर त्यांना अजूनही समजवतो आम्ही की तुम्ही हील होऊ शकता. आणि तुम्हाला माहिती येशूने काय केलं त्या दिवशी, ज्या दिवशी तो क्रुसावरती गेला, त्या दिवशी तो फक्त मेला आणि आपल्याला वाचवला असं नाही. आपल्याला काय भेटलेलं आहे त्याची सांगते, हिलिंग हे आपल्याला भेटलेलं आहे, आरोग्य हे भेटलेलं आहे. जर तुम्ही प्रॉव्हर्ब्स 4:22 वाचलं त्याच्यात असं लिहिलेलं आहे की द वर्ड ऑफ गॉड इज लाईफ टू देअर फ्लेश अँड हिलिंग टू देअर फ्लेश. म्हणजे त्यांच्यासाठी जीवन आहे आणि आरोग्य पण आहे. तर साम्स 91:10 तुम्ही वाचलं, त्याच्यात असं सांगत आहे की तुम्हाला देवाने आरोग्य दिलेलं आहे आणि कोणताही व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही. एवढं जबरदस्त वचन आहे आपल्याला. म्हणजे देवाने एवढे छान आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत, जर ते आपण रिसीव्ह केले तर आपल्या जीवनात नक्की काम होईल. आणि अजून एक मी जस्ट तुम्हाला शेअर करतो, आजच माझ्या संगती झालं. आता सकाळी काय झालं, आपलं ठरलं होतं की पॉडकास्ट होणार आहे.
राईट. आता मी तुम्हाला दिला होता शब्द, आता मी परत घेऊ नाही शकत. राईट. विजय दादाला पण मी शब्द दिला होता, तर मी परत घेऊ नाही शकत. बरोबर. तर रात्री असं झालं, माझा गळा जॅम झाला एकदम, मला बोलताच येत नव्हतं. सकाळी उठलो, गार्गल्स केले, ड्युटीला गेलो. ड्युटीवर पण मला नीट बोलता येत नव्हतं, एकदम घसा पॅक होता. ओके. माझे कलिग जर मी असतील तर तुम्हाला मी नंतर भेटवल, ते म्हणत अरे तुला बोलताच आहे ना, आज काय झालं? मी म्हटलं गळा बसलाय. पण माझ्या मनात एक विचार आला की यार दादाला सांगू नये की आज जमणार नाही. पण मी म्हटलं नाही, देवाने मला बोलवलेलं आज, आणि आज काहीतरी अद्भुत होणार आहे. बरोबर. तर मला तर जाणं आहे, मला बोलता येऊ का नाही येऊ, मी जाणार. आणि मी प्रेयर करत गेलो की देवा मला हिलिंग येऊ दे. मी क्लेम करतो, वचन क्लेम करतो, जसं 1 पीटर 2:24 फार महत्वाचं वचन. 1 पीटर 2:24 ओके. बाय हिज स्ट्राइप्स यू वर हील्ड. देवाचं वचन आज सांगते की आरोग्य हे तुम्हाला भेटलेलं आहे, तुम्हाला मागायची गरज नाही. यू डोंट नीड टू आस्क फॉर इट. राईट. यू आर हील्ड. आपल्याला तो अधिकारच आहे, अधिकार दिलेला आहे, देवाने सगळं केलेलं आहे. फक्त आपल्याला काय प्रॉब्लेम होतो माहिती का, आपण रिसीव्ह नाही करत. आज सकाळी मी ते रिसीव्ह केलं. नो, आय एम हील्ड. आय एम हील्ड. And now today I am before you speaking, and my voice is almost clear. Praise the Lord for that. Praise the Lord. Praise the Lord. अजून एक प्रश्न असा होता, जसं तुम्ही सांगितलं की आता जसं देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की हे गोष्टी करायच्या, आणि त्या अधिकारापासून आपण लांब जातो. पण असं एक पॉइंट येतो की येशू ख्रिस्ताचं महत्व आपल्या जीवनाला, म्हणजे आपल्याला जे ख्रिस्ती लोक आहे, आता आपण तुम्ही म्हटलं की 3rd जनरेशन मी ख्रिस्ती, आपल्याला ही गोष्ट खूप जनरेशन्स पासून माहिती, आपल्या जनरेशन्स पासून सगळ्यांना माहिती की येशू ख्रिस्त येणार आहे, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. पण तरी येशू ख्रिस्ताचं महत्व आज खूप लोकांच्या मध्ये कमी राहिलेलं आहे. तर त्याचं कारण काय, आणि येशू ख्रिस्ताचं महत्व किती हे इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये? येस, व्हेरी गुड. तर मला असं वाटतं बेसिकली सगळेजण का लांब जातात, किंवा पूर्ण मनुष्य जात का लांब गेली? सैतानामुळे. येस, व्हेरी गुड. तो काय करतो माहिती का, अटॅक कुठं करतो? आपल्यावर अटॅक नाही करत. बरोबर. ही इज नॉट अटॅकिंग मी, ही इज अटॅकिंग द वर्ड ऑफ गॉड. राईट. व्हॉट ही डज इज ही डिसीव्स द वर्ड ऑफ गॉड. त्याला थोडंसं बदलतो. तुम्हाला आठवतं जेनेसिस मध्ये काय झालं होतं, जेव्हा हवेने ते फळ खाल्लं. पण ते फळ खायच्या आधी त्यांनी काय केलं, त्यांनी एक डाऊट निर्माण केला तिच्या मनात की देवाने तुला काय सांगितलं. देवाने थोडी सांगितलं की हे सगळे फळ वाईट आहेत, खाऊन बघ काय होतं. बरोबर. सो ही क्रिएटेड डाऊट इन हर माइंड अँड इन हर स्पिरिट. राईट. व्हॉट हॅपन्ड, शी सिन्ड अँड द ह्युमन रेस फेल. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की वचनामध्ये आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे, इन्क्लुडिंग युथ, राईट, इन्क्लुडिंग ओल्ड एज पीपल. बरोबर. ओल्ड एज तर करतातच नाही का, जसं जसं ओल्ड होतात, रिटायर होतात, ते देवाकडे जास्त येतात. बरोबर. इट इज व्हेरी गुड, कारण की ते त्यांच्या मुलांना शिकवतील. बरोबर. तर म्हणून हे फार महत्वाचं आहे की वचनामध्ये आपण कंटिन्यू पाहिजे. वचनाला जर धरून आपण चाललो तर आपल्याला ख्रिस्ती अनुभव होईल. येशू ख्रिस्ताचा आपल्या मनामध्ये, किंवा येशू ख्रिस्त आपल्याला अनुभवता येईल की येशू ख्रिस्त काय. येस, करेक्ट. आणि ब्रदर, अजून एक प्रश्न असा होता की जसं ख्रिस्ती म्हणून आपली ओळख काय? येस, व्हेरी गुड. हू एम आय इन क्राइस्ट असं आपण बोलू शकतो. करेक्ट. बरोबर. तर हे मी तुम्हाला सांगू शकतो. एक वचन आहे, मी वाचतो वचन, मग आपण पुढे जाऊ. 2 Corinthians 5:17 says, Therefore, if anyone is in Christ, he is new creation. Old things have passed away. Behold, all things have become new. आता इथं वचन असं सांगत आहे की तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. बरोबर. जे जुनं आहे ते गेलेलं आहे आणि तुम्ही नवीन आहे. आता तुम्ही मला सांगा, जर एखादा व्यक्ती ख्रिश्चन झाला तर त्याच्यात काय नवीन होईल? काय होऊ शकतं? काय पॉसिबल आहे? तो येशूच्या जास्त जवळ येईल, किंवा पवित्र आत्मा तो एन्काउंटर करेल, पवित्र आत्मा त्याला चालू होणार. करेक्ट. येशूच्या तो जवळ येईल, आणि जे जुना त्याचा स्वभाव आहे, जो त्याचा स्वभाव, फॉर एक्झाम्पल कोणी ड्रिंकिंग करत असेल, कोणी स्मोकिंग करत असेल, किंवा इतरही विचित्र काम करत असेल, तर तो सोडून देईल. बरोबर. ठीक आहे. हे झालं फिजिकली. आता या वचनात अजून काहीतरी गुप्त आहे. ते आहे नवीन उत्पत्ती. याचा अर्थ हा होतो की तुम्ही शरीरात नवीन नाही. तुम्हाला वाटतं का आपण ऍज अ बायबल बिलिव्हर, जे बायबल व्यवस्थित वाचतात, तर शरीर जे आहे ह्या 3 गोष्टींनी बनलेलं आहे. बरोबर. पहिलं आहे बॉडी, म्हणजे हे शरीर. राईट. दुसरा आहे आत्मा, आणि तिसरा आहे सोल, म्हणजे माइंड जे आपण म्हणतो. जे आपण बोलतोय आता ते आपला माइंड बोलत आहे. बरोबर. पण आपल्यामध्ये एक स्पिरिट आहे. देवानी जो जेनेसिस मध्ये आपल्यामध्ये फुकलेला आहे, तो देवाचाच आत्मा आपल्यामध्ये आहे. तर हे जे वचन आहे 2 Corinthians 5:17, इट इज टॉकिंग अबाउट युअर स्पिरिट गेटिंग चेंज्ड
ओके. इट इज नॉट युअर बॉडी. बॉडी तुम्ही बरोबर, बॉडीला बदलूच नाही शकत. नाही बदलू शकत. फॉर एक्झाम्पल कोणी आता नवीन बिलीवर आला, हम्म, हम्म. तो म्हटला ठीक आहे बाबा मी आता येशूला स्वीकारलंय, मी काही जुनं करणार नाही, असं नाही तसं नाही. पण जर त्यांनी फक्त फिजिकली ऍक्सेप्ट केलं, त्याच्यामध्ये जर पवित्र आत्मा आलाच नाही, तर तो रिटर्न जाईल. हम्म. बरोबर कळतंय तुम्हाला मी काय म्हणतो? बरोबर बरोबर. तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीमध्ये काय बदल झाला पाहिजे, तो त्याचा स्पिरिट. स्पिरिट राईट. तर जेव्हा तुम्ही एकदम अंतकरणाने कबूल करता, कन्फेस करता, तोंडाने बोलता की जीसस इज क्राइस्ट, ही इज माय लॉर्ड अँड आय रिसीव्ह हिम, तर तेव्हा तुमचा अंतकरण हे बदलतं, स्पिरिट बदलतं. राईट. आणि अजून एक वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. एफिशियन्स 4:30 सेज, अँड डू नॉट ग्रीव द होली स्पिरिट ऑफ गॉड बाय होम यू वर सील्ड फॉर द डे ऑफ रिडेम्पशन. आता इथं काय होतं नवीन उत्पत्तीमध्ये, की तुमचा जो आत्मा आहे तो सील केला जातो, म्हणजे शिक्का मारला जातो तुमच्या आत्म्यावर. ओके. ज्या वेळेस एक व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो, तोंडाने बोलतो, कबूल करतो, त्याच्यावरती एक शिक्का मारला जातो. बरोबर. आणि हा शिक्का कधी उघडण्यात येईल माहिती? जेव्हा येशू परत येईल तेव्हा हा शेवटच्या शिक्का उघडण्यात येईल आणि तुम्ही देवासंगती परत स्वर्गात जाणार. बरोबर. आणि इथं मेन पॉईंट काय आहे मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही जे नवीन उत्पत्ती बनताय, ते स्पिरिट मध्ये तुम्ही जे नवीन बनताय ते कधीच खराब नाही होऊ शकत. बरोबर बरोबर. बॉडीमध्ये जर तुम्ही आलं, काही ग्रहण केलं, तर बॉडी कसं आहे, फ्लॅश इज म्हणजे खराब सिनिंग, होतं, right, yes, इट्स ऑलवेज yes, गॉना yes. सिन. काही ना काही तुम्ही चुका करणार. बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही स्पिरिट मध्ये एक नवीन बनता, तर तो जो स्पिरिट आहे तो आपल्याला स्वर्गात नेणार आहे. ही Right. गॅरंटी येशू ख्रिस्त आपल्याला गॅरंटी देतो की बरोबर. आपल्याला दुसरं मरण नाहीये, एकच मरण. कोणतं मरण? दिस फिजिकल बॉडी इज गोना डाय, राईट राईट. अँड वी आर ऑल गोना मीट आवर लॉर्ड इन हेवन. आमेन. जसं निकोडेमस सोबत सुद्धा येशू ख्रिस्त बोलत असताना त्यांनी तिथं सांगितलं की नवीन जन्म तुमचा पाण्याने आणि आत्म्याने होणार आहे. निकोडेमसच कन्फ्युज झालं की नवीन जन्म कसं का होणार आहे? करेक्ट करेक्ट. एकदा जन्म नाही घेऊ शकत नाही का? हो, हा प्रश्न कोणालाही नवीन तुम्हाला विचारला ना किंवा सांगितलं ना, त्यांना कळणारच नाही, असं कसं होईल, पॉसिबलच नाही. बरोबर. पण इथं डिफरन्स कुठे आहे? इट इज नॉट टॉकिंग अबाउट युअर फिजिकल बॉडी, इट इज टॉकिंग अबाउट युअर स्पिरिट, स्पिरिच्युअल बॉडी. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला माहिती ग्लोरियस बॉडी बद्दल तुम्ही ऐकले का? की आपली ही बॉडी तर जाणार आहे, आपल्याला काय भेटणार आहे? तर एक ग्लोरियस बॉडी. जसं जीसस होता, बायबल सांगतं की तो 40 लोकांना नंतर भेटला, दिसला आणि शिष्यांसंगती त्यांनी जेवण सुद्धा केलं. बरोबर. त्यावेळेस त्याच्याकडे एक बॉडी होती. बरोबर. राईट. पण ती बॉडी नव्हती, कोणती फिजिकल वाली नव्हती. राईट राईट राईट. ती ग्लोरियस बॉडी म्हणतात त्याला बायबलमध्ये. ओके. ती आपल्याला भेटणार आहे ज्यावेळेस आपण हे शरीर सोडू. ओके ओके. तरी त्याला ग्लोरियस बॉडी याला तुम्ही थोडंसं काही अजून इन्फॉर्मेशन देऊ शकता? येस. तर काय होणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला आत्मा बदलला जातो, हा आत्मा आपला सील झालेला आहे. बरोबर. हा आत्मा स्वर्गातच जाणार आहे, 100% गॅरंटीड. मी सांगतो, मी जेव्हा पण मरणार, हे पृथ्वी जेव्हा मी सोडणार, ही 100% स्वर्गात जाणार. मग तिथं आपण कोण असणार? तर तिथं आपण त्या बॉडीमध्ये देवासमोर वर्शिप करणार आहे. जसं रेव्हलेशन्स मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं काम काय स्वर्गात? वर्शिप करणार. येस, वी आर ओनली गोइंग टू वर्शिप द लॉर्ड. बरोबर. अँड वी आर गोना से होली 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 टू द ग्लोरियस लॉर्ड हू इज फॉर एव्हर, असं एक वचन सांगतात. तर हे आपल्याला ग्लोरियस बॉडी भेटणार आहे. काही लोकांना वाटतं काय आत्मा गेला म्हणजे काय, पुढे काय, कोणालाच माहिती नाही. पण फक्त बायबल आपल्याला क्लिअर सांगते. रेव्हलेशन जर तुम्ही अभ्यास केला तर एवढी क्लॅरिटी आहे की स्वर्गात काय होणार आहे. स्वर्गात 12 एल्डर्स आहेत त्या थ्रोन समोर, थ्रोन ऑफ ग्रेस इट इज कॉल्ड. तर त्या कृपास्थानाच्या समोर 12 एल्डर्स बसलेले आहेत आणि ते कंटिन्यू वर्शिप करत आहेत. तिथं एंजल्स आहे, वेगळे वेगळे प्राणी आहे. बायबलमध्ये जे आपल्या पृथ्वीवरती प्राणी, ते पण प्राणी तिथे. जसं येशू जो येणार आहे परत, तो कशावरती येणार आहे? पांढऱ्या घोड्यावरती येणार. पांढऱ्या घोड्यावरती. म्हणजे याचा अर्थ काय झाला? स्वर्गात काय प्राणी पण. राईट राईट. तर हा प्रश्न भरपूर येतो की लोकांना वाटतं हे प्राण्यांचं काय होईल, प्राण्यांच्या आत्म्याचं काय? तर मला तरी असं वाटतं की प्राणी पण आपल्याला स्वर्गात भेटणार आहे. अजून एक प्रश्न असा होता की जे आपले व्ह्यूअर्स आहे, जे आता आपले बघताय, आता ते आपल्या टेस्टिमनीज किंवा आपल्या पॉडकास्ट मधून तो गोष्टी शिकताच आहे, पण तरी त्यांना जर एक नवीन जीवन ख्रिस्ती म्हणून किंवा ख्रिस्तामध्ये त्यांना चालायचंय, तर ते कसे चालणार? इट्स व्हेरी गुड. आपली कशी ख्रिस्ता जीवनात कुठे ना कुठे स्टार्ट झाली पाहिजे. तर ती स्टार्ट कशी होऊ शकते? तर त्यासाठी एक वचन आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. Romans 10:17 says, so then faith comes by hearing and hearing by the word of God. याचा अर्थ हा होतो की देवाचं वचन ऐकल्याने तुमचा विश्वास हा वाढेल.
ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, जर तुम्ही स्टडी घेतला फॉर एक्झाम्पल मी नर्सिंगचा स्टडी करतो, राईट. तर मी जेव्हा नर्सिंगचा अभ्यास करतो, ह्युमन अॅनाटॉमी विषयी वाचतो किंवा इतर काही त्याचे जे सब्जेक्ट आहेत त्याविषयी वाचतो, तर मला सगळं ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान मी अप्लाय करू शकतो. बरोबर. तर तसंच इथं बायबल आपल्याला, हे सगळे बायबलचेच तत्व आहेत, जे काही आपण बाहेर वापरतो हे सगळे बायबलचे तत्व आहेत. तर इथं सांगितलेलं आहे की फेथ इन्क्रीजेस बाय हिअरिंग अँड हिअरिंग बाय द वर्ड ऑफ गॉड. जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकाल, जसं तुम्ही हे पॉडकास्ट करता, हे जेवढेही लोक ऐकतील त्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. आणि मी विशेष तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही वेगळे वेगळे जे प्रीचर्स आहेत, मोठे मोठे प्रीचर्स, जसे आमचे युथ प्रीचर्स आहेत किंवा इतर कोणी जे करतात युथसाठी, ते तुम्ही ऐका. पहिले ऐका, मग आपोआप तुमचा विश्वास त्याच्यावर बसेल की येशू कोण आहे किंवा बायबल काय आहे, बायबलमध्ये काय काय आपल्याला अधिकार आहेत, बायबलमध्ये एवढ्या सारी गोष्टी आहेत, हा खजाना आहे. बायबलमध्ये 52 कॅरेट गोल्ड पेक्षा हे व्हॅल्युएबल आहे. बरोबर. तर तुम्ही स्टार्ट जर करत असाल, नवीन स्टार्ट जर असेल तुमची, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही बायबल आणि त्याचे आता जसं जेन झी जनरेशन जसं म्हणतात, तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही युट्यूब ऐका. पण काय ऐका? बायबलचे वचन आहे. बरोबर. येस, तुम्ही पण क्रिएट करतात बायबल स्टडी कशी चालू करणार? काय होतं ना, आज जे युथ आहे ना, युट्यूबवरती तर आपल्याला ते खजाना भेटूनच जातो. कोणाचे तरी आपण प्रीचिंग ऐकतो, कोणाचे तरी वचन ऐकतो, पण जेव्हा आपण स्वतःहून बायबल घेऊन बसतो तेव्हा आपल्याला बायबल वाचताच येत नाही, किंवा जर वाचता पण येतं पण ते आपल्याला कळत नाही. असं काय की आपले जे लोक आहेत त्यांच्यासोबत ते होतं, मग ते काय होतं, बायबल सोडून देतात, मग तेच आपलं काहीतरी स्टोरीज बघा किंवा त्याच्यातून काहीतरी, ते तर ज्ञान तर आपल्याला भेटणार आहे, पण बायबल इम्पॉर्टंट, मला असं वाटतं बायबल जास्त इम्पॉर्टंट आहे. बायबलला जर आपण वाचलं, मग त्यांनी वाचायला कसं पाहिजे, बायबल स्टडी कशी करायला पाहिजे किंवा कुठून सुरुवात करायला पाहिजे? व्हेरी गुड पॉइंट. तर जसं मी म्हटलं, फेथ इन्क्रीजेस बाय हिअरिंग अँड बाय हिअरिंग द वर्ड ऑफ गॉड. तर पहिली गोष्ट चालू तुम्ही करा की देवाचं वचन ऐका. आता कुठे ऐकता येईल तुम्ही? ठीक आहे, युट्यूब आहे, डिजिटल मीडिया आहे सगळा, पण तुम्ही चर्चला रेग्युलर गेलं पाहिजे. भरपूर युथ असे आहेत, मी भरपूर लोक पण बघितले आमच्या चर्चमध्ये आहेत, युथ स्पेशली चर्चला रेग्युलर येत नाही. तर तुमचा विश्वास कसा वाढेल? बायबल स्वतः सांगते की विश्वास कसा वाढेल? ऐकले नाही. तुम्ही जर ऐकतच नाही तर कसा विश्वास वाढेल? सो फर्स्ट बिगिन बाय लिसनिंग द वर्ड ऑफ गॉड. ओके. सेकंड इज बाय स्टार्टिंग अ इयरली बायबल प्लॅन. आता जर बायबल मध्ये तुम्ही बघितले तर चॅप्टर्स डिव्हिजन आहे ना, 1189 आहे मला वाटतं, किंवा आपण 1200 पकडू, एक राऊंड फिगर पकडू, 1200 चॅप्टर्स आर देअर इन द बायबल. ओके. तर जर तसा हिशोब लावला, जर तुम्हाला वर्षाला पूर्ण बायबल कम्प्लीट करायचंय, तर इट विल ऑलमोस्ट टेक यू, आय थिंक, 4 चॅप्टर्स डेली. इफ यू रीड, यू विल फिनिश बायबल विदिन अ इयर. अच्छा. जर तुमच्यात हिंमत असेल, जर तुम्ही अजून फास्ट केलं, जर तुम्हाला 6 महिन्यात करायचं, तर तुम्हाला 8 किंवा 10 चॅप्टर्स रोज वाचावं लागतं. तर ह्याप्रमाणे तुम्ही एक डिसिप्लिन लावू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठले, आता ज्या ऍप्स नवीन आलेल्या आहेत, बायबलच्या कोणत्याही ऍप्स बघा, त्याच्यात एक इयरली प्लॅन आहे, 6 मंथली प्लॅन आहे, असे वेगळे त्यांनी प्लॅन दिले. ऑडिओ पण आहे. एक नोटिफिकेशन आपल्याला सकाळी देतं, तुम्ही जे टाइम देताल 6 वाजता, तेव्हा नोटिफिकेशन बाबा तुमचा टाइम झालेला बायबल वाचायचा, तुम्हाला आज एवढा एक 3 चॅप्टर 4 चॅप्टर दिलेले, आज एक कम्प्लीट करायचं गोल, आणि ते रिवॉर्ड पण करतात ऍप. So that is the best way you can start. You can use your mobile phones, I think. Yes. बायबल फिजिकल घ्यायची गरज नाहीये सध्याच्या जमान्यात. ठीक आहे, घेतलं, व्हेरी गुड. बट इफ यू आर नॉट इन दॅट पोझिशन, जर तुम्ही जॉबवर असाल किंवा स्टडी करत असाल किंवा कुठेही तुम्ही असाल, बाहेर तर आपण घेऊन नाही जात, तर मोबाईल सगळ्यांकडे असतो 24 तास. सो यू कॅन यूज युअर मोबाईल टू हिअर अँड टू लर्न फ्रॉम वर्ड ऑफ गॉड. पण मला हे सांगू द्या, अजून एक महत्वाचं पॉईंट ह्याच्यात आहे की जर तुम्हाला बायबल शिकायचं, तर ते तुम्हाला स्वतः शिकावं लागेल. बरोबर. तुम्ही 100 पास्टर्स आहे का, हजारो पॉडकास्ट बघा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः डिसिजन घेत नाही मनातून, तोपर्यंत तुम्हाला कधीच त्याचं रेव्हलेशन नाही भेटणार. आणखी ते रेव्हलेशन आहे, हे पवित्र आत्मा आपल्याला सुचवतो. जेव्हा आपण रीड करतो ना, तर अचानक तुम्हाला पवित्र आत्मा सांगेल, अरे हे वचन हे सांगत आहे. जर तुम्ही युट्यूबवर बघितलं, भरपूर पास्टर्स एक वचन सांगतात आणि तेच दुसरा पास्टर जर बघितलं तर त्याच्यात दुसरं काहीतरी मिनिंग काढतो. म्हणजे देवाचं वचन एवढं पॉवरफुल आहे की हे आपल्याशी बोलतं. बरोबर. त्याच्या सिच्युएशन नुसार हे वचन आपल्याशी बोलतं. फॉर एक्झाम्पल, युथ साठी मी सांगू इच्छितो, जे डिप्रेशन मध्ये असतात, फार प्रॉब्लेम आहे आजकाल जनरेशन्स मध्ये. काही लोक डिप्रेशन मध्ये जातात, काही लोक सुसाईड करतात. बरोबर.
आणि फार वाईट अशा गोष्टी चाललेल्या असतात. खूप 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 तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकच आपला होप आहे, एकच आपली आशा आहे, ते बायबल. बायबल जर तुम्ही बायबल रीड केलं तर तुम्हाला ह्याच्यातून नक्की रेव्हलेशन्स भेटतील आणि तुमचं डिप्रेशन हे नाहीसं होईल. कारण ख्रिश्चनिटी इज ऑल अबाउट होप. Hope. We are hoping that Yes. Jesus Christ is going to come. Right. He's going to come and take us to heaven one Right. day. Amen. We don't know the time, we don't know anything when it's going to happen, Right. but it's going to happen. Yes, yes. Yes, we are sure of it. Yes. अजून एक असं होतं की ब्रदर, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण नाही का आम्ही चर्चा केली होती, होली स्पिरिट बद्दल आम्ही चर्चा केली होती Okay. की होली स्पिरिट नेमकं काय. तर आम्ही म्हणजे मी असं ऐकलेलं की होली स्पिरिट आपल्याला काही गिफ्ट्स पण देत असतात. Yes, correct. तर मग असे काय गिफ्ट्स आहे जे होली स्पिरिट आपल्याला देतात, आणि होली स्पिरिटचे असे कोणते गिफ्ट्स जे आपलं म्हणजे आपण त्याद्वारे लोकांना हील करू शकतो किंवा त्याद्वारे आपण कोणाचा उद्धार करू शकतो. Yes, very good question. तर ख्रिश्चनिटी मध्ये वी सर्व ओनली वन गॉड. राईट. एकच देव आहे. बरोबर. बट तो जो एसेन्स आहे, इंग्लिश मध्ये त्याला एसेन्स म्हणतात. एसेन्स. हा. एसेन्स एक आहे पण त्याचे 3 रूप आहे असं मी म्हणू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल, मी कोणाचा तरी बाप आहे, जे मला लेकरा मला पप्पा म्हणतात. बरोबर. आणि मी स्वतः कोणाचं तरी लेकरू, जसे माझे डॅडी होते, हो. तर ते मला राईट. मी त्यांना पप्पा म्हणायचो. राईट. तर रिलेशन आहे ना वेगळे वेगळे असतात. तसेच हम्म. आपल्या ख्रिश्चनिटी मध्ये 3 पर्सन्स आहे. वी सर्व वन गॉड बट देर आर 3 पर्सन्स. 3 पर्सन्स. फर्स्ट इज गॉड द फादर, जो ग्रेस थ्रोन वरती बसलेला आहे. सेकंड इज जीसस क्राइस्ट हू Right. केम ऑन दिस अर्थ. राईट. And he was crucified, he was buried, and on the third day he rose again from the dead. Now he's sitting at the right hand side of God. Right. And when he went, if you read John 14, 15, 16, तेव्हा येशूने स्वतः सांगितलं की मी तुम्हाला एक कैवारी पाठवत आहे. कैवारी पाठवणार. हो. तर तुमच्या मदतीसाठी मी कोणाला तरी पाठवते. राईट. तर तो आहे होली स्पिरिट. बरोबर. तर आता जे आहे आपल्या संगती होली स्पिरिट आहे. आमेन. आमेन. तर होली स्पिरिट जो आहे तो आपल्यामध्ये आहे. काही वचनातून मी तुम्हाला गाईड करेल. राईट. तर आपण वचन ऐकू की होली स्पिरिट का महत्वाचं आहे, वाय इट इज इम्पॉर्टंट इन ख्रिश्चन लाईफ. तर जसं मी सांगितलं की वचनापासून आपण स्टार्ट करू. ऍक्ट्स 10:38 आम्हाला असं सांगतं, हाऊ गॉड अनॉइंटेड जीसस ऑफ नॅझरेथ विथ द होली स्पिरिट अँड विथ पॉवर, हू वेंट अबाउट डुईंग गुड अँड हिलिंग ऑल दॅट वर ऑप्रेस्ड ऑफ द डेव्हिल, फॉर गॉड वॉज विथ हिम. आता इथं बघा किती इंटरेस्टिंग आहे. जीसस क्राइस्ट is powerful, is the God, बरोबर. but still he needed Holy Spirit. होली स्पिरिट. So God blessed him with Holy Spirit. देवाने पवित्र आत्मा त्याच्यावरती पाठवला. हो. आणि ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस जसं आम्ही वाचतो गॉस्पल्स मध्ये की योहान जो बाप्तिस्मावाला होता त्याने येशूचा बाप्तिस्मा केला आणि तिथं होली स्पिरिट त्याच्यावरती आला. बरोबर. तर तिथं जेव्हा बाप्तिस्मा झाला येशूचा, दोन्ही झाला, पाण्याने आणि आत्म्याने. होली स्पिरिट जेव्हा येशू मध्ये आला तेव्हा त्यांची मिनिस्ट्री चालू झाली आणि 3 वर्षात त्यांनी बघा काय अचीव केलं. जबरदस्त मिनिस्ट्री. तो जिथे जात होता तिथं अद्भुत कार्य होते, लोक हील होत होते, लोकांच्या जीवनात जबरदस्त कार्य होत होतं आणि लोक देवाकडे परत येतो. आता जेनेसिस मध्ये काय झालं होतं तुम्हाला लक्षात आलं असेल की तिथून मनुष्य जाती पडली. तर देवाचा प्लॅन होता येशू मार्फत ही जे आपलं जे रिलेशन एक तुटलं होतं देवासंगती, ते आपलं परत घेण्यासाठी येशू आला. हो. बरोबर. तर म्हणून होली स्पिरिट फार महत्वाचे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये होली स्पिरिट येईल त्यावेळेस तुमचं कार्य चालू होईल. आमेन. तर आपण एक वचन वाचू आणि मग आपण बघू होली स्पिरिट काय आहे. तर ऍक्ट्स 1:8 असं सांगतं, बट यू शाल रिसीव्ह पॉवर आफ्टर दॅट द होली स्पिरिट इज कम अपॉन यू अँड यू शाल बी विटनेस अनटू मी बोथ इन जेरुसलेम अँड इन ऑल जुडे अँड इन समारिया अँड अनटू अटरमोस्ट पार्ट ऑफ द अर्थ. तर देवाचं वचन आम्हाला असं सांगत आहे की तुम्हाला पवित्र आत्मा भेटेल. तुम्ही थांबा. जेव्हा येशू गेला तर येशू गेल्यावर शिष्यांना काय झालं की कोणीच नव्हतं त्यांच्या संगती. आता तुम्ही विचार करा, कोणी आपलं एक गाईड आहे, कोणी आता सपोज वडील आपले गुरु आहे, ते जर गेले सोडून तर अरे एकदम ब्लँक होऊन जाईल ना मी. आता कसं मी काम करू, माझे गुरु तर नाहीये. बरोबर. तर तिथं येशू आम्हाला सांगत आहे की तुम्ही थांबा, तुम्हाला होली स्पिरिट भेटेल. मग ऍक्ट 2 मध्ये अजून एक वचन आहे की ऍक्ट्स 2:4 सांगतं की अँड दे वर फिल्ड विथ होली स्पिरिट अँड बिगॅन टू स्पीक विथ अदर टंग्स ॲज द स्पिरिट गेव देम अटरन्स. मग काय झालं, जेव्हा ह्या लोकांवरती पवित्र आत्मा आला, फर्स्ट टाइम आला बघा, तर त्यांना अन्य भाषेचं दान भेटलं. ओके. तिथेच. आता तिथे भरपूर वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले लोक होते. फॉर एक्झाम्पल अरेबिया मधून होते,
हिब्रू बोलणारे होते, अजून वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसचे लोक होते. मग ज्या वेळेस ह्या लोकांवरती होली स्पिरिट आला त्यावेळेस हे अन्य भाषेत बोलू लागले. आता त्या अन्य भाषा कशा होत्या, ज्यांच्या मदर टंग होत्या त्या सुद्धा होत्या आणि स्वर्गीय भाषा पण होत्या, दोन्ही होत्या. मग जो फॉर एक्झाम्पल तिथं कोणी अरेबियन लँग्वेज वाला असेल त्याला अरेबियन ऐकू आलं. ओके, वाव. तर एवढं होली स्पिरिटची पॉवर आहे की ज्या वेळेस होली स्पिरिट आपल्यावरती येतो किंवा आपलं होली स्पिरिट बॅप्टिझम होतं, बरोबर, त्यावेळेस तुम्ही अन्य भाषात बोलू शकता आणि बोलता. तर मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की होली स्पिरिटचे काही गिफ्ट्स आहेत. ज्या वेळेस आम्हाला होली स्पिरिट भेटतो तर 9 गिफ्ट्स ऑफ होली स्पिरिट बायबलमध्ये उल्लेख केलेला आहे. 9 गिफ्ट. त्याच्यातले आपल्याला सगळे आपण प्रयत्न केले पाहिजे की सगळे मला पाहिजे, पण आता ती शेवटी देवाची इच्छा आहे की कोणते कोणते आपल्याला भेटतील. बरोबर. तर मी तुम्हाला लिस्ट करतो की फर्स्ट इज द वर्ड ऑफ विजडम. वर्ड ऑफ विजडम. येस. सो वर्ड ऑफ विजडम इज लाईक काही तुम्हाला अद्भुतरित्या काहीतरी अचानक तुम्हाला देव सुचवतो. काही तुम्ही डेंजरस सिच्युएशन मध्ये आणि तिथे तुम्हाला अचानक कळलं की असंच केलं पाहिजे आणि तुम्ही त्या सिच्युएशन मधून बाहेर येता. तर अचानक ह्या टाइमला तुम्हाला जे विजडम भेटतं ते पवित्र आत्म्याचं दान आहे. सेकंड इज वर्ड ऑफ नॉलेज. बायबल जे वाचतात तर फक्त वाचून हे फिजिकल नॉलेज नसतं इथं बायबल. तर ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला याचं मिनिंग कळतं की ह्याचा मर्म काय आहे, ह्याचा मर्म तुम्ही ओळखला पाहिजे. तर ते जे स्पिरिट आहे नॉलेजचा, जे गिफ्ट आहे नॉलेजचं, त्याने आम्हाला कळतं. देन थर्ड इज फेथ, विश्वास. ज्या वेळेस आमचा मध्ये होली स्पिरिट असतो तेव्हा आमचा विश्वास एकदम स्ट्रॉंग असतो. जरी आता कोणी आला माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि तो जर म्हटला तू येशू ख्रिस्ताला सोडून टाक, तर मी नाही सोडणार, मी सोडूच नाही शकत. तर हे स्पिरिटचं काम आहे, होली स्पिरिटचं काम. फोर्थ इज हिलिंग. जर तुम्ही येशूची मिनिस्ट्री बघितली तर तो जात होता आणि सगळ्यांना बरं करत होता आणि एवढे थवेचे थवे लोक त्याच्या मागे येत होते. तेव्हा मेडिकल फील्ड एवढं झालेलं नव्हतं, डेव्हलप नव्हतं. तर त्यामुळं हिलिंग भेटणं हा एक चमत्कारच होता. बरोबर, राईट. आता सुद्धा आहे जे क्रॉनिक डिझीज, जसं मी कॅन्सर मध्ये काम करतो, जर तुम्ही विचार करा कॅन्सरचा पेशंट जर बरा झाला तर त्याच्यासाठी किती मोठा चमत्कार. सो द होली स्पिरिट ऑल्सो प्रोव्हाइड्स अस द गिफ्ट ऑफ हिलिंग. देन थर्ड इज वर्किंग ऑफ मिरॅकल्स. जसं ख्रिश्चॅनिटीमध्ये आम्ही बघतो की भरपूर मिरॅकल्स होतात, तर ते पण होली स्पिरिटचं काम आहे. जर होली स्पिरिट नसेल तर ह्या काही गोष्टी होणार नाहीत. देन सिक्स्थ इज प्रॉफेसी, म्हणजे भविष्यवाणी तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल एंड टाइमचे भविष्यवक्ता आहेत आमच्याकडे. त्या एंड टाइम्स वर प्रॉफेसीच्या त्याचे कधी होणारे, काय होणारे किंवा त्याचं विश्लेषण आम्हाला सांगतात. तर ते पण लोक आमच्याकडे आहेत. ते कुठून येते? होली स्पिरिट कडून येते ह्या गोष्टी. देन सेव्हन्थ इज डिसर्नमेंट ऑफ स्पिरिट्स. म्हणजे सेव्हन्थ डिसर्नमेंट म्हणजे वर्गीकरण स्पिरिटचं. हा स्पिरिट देवाचा आहे आणि आता देवाचा स्पिरिट आहे तर दुसरा पण स्पिरिट आहे, कोणाचा? सैतानाचा स्पिरिट. ते पण आपल्याला ओळखता येतं. कसं? जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर आपल्याला कळत की हा सैतानी स्पिरिट आहे आणि त्याला काढण्याची पण ताकद आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे, डिफरंट काइंड ऑफ टंग्स, म्हणजे वेगळ्या वेगळ्या अन्य भाषात बोलणे. आणि शेवटचं आहे त्या वेगळ्या वेगळ्या भाषेचं इंटरप्रिटेशन करणं. तर हे शेवटचे गिफ्ट. असे 9 प्रकारचे होली स्पिरिट गिफ्ट्स आहे. तर त्याच्यातलं जे मला भेटलेलं आहे, 2 तर मला आहेतच की फर्स्ट इज विजडम ऑफ वर्ड ऑफ विजडम, सेकंड इज वर्ड ऑफ नॉलेज, अँड द मोस्ट विच आय यूज इन माय लाईफ इज द डिफरंट काइंड ऑफ टंग्स, दॅट इज टॉकिंग इन द टंग्स, अन्य भाषेमध्ये बोलणे. तर हे गिफ्ट मला आहे आणि मी याचा वापर करतो. आणि जर पॉलचं जीवन आपण बघितलं, पॉल जो फर्स्ट अपोस्टल होता, तर तो असं म्हणतो एका वचनामध्ये, 1 कोरिंथियन्स 14:18 मध्ये असं म्हणतो, आय थँक माय गॉड आय स्पीक विथ टंग्स मोर दॅन यू ऑल. म्हणजे हा जो व्यक्ती होता, तुम्ही विचार करा, हा व्यक्ती एवढा सक्सेसफुल कस काय होता? त्याच्या लाईफ मध्ये एक शिपरेक झालं, म्हणजे जे जहाज होतं ते डुबलं. हा माणूस तिथून वाचला, त्यांनी दुसऱ्यांना वाचवलं आणि तो एका काही लोकांकडे त्या गावात एका पोचला आणि तिथं काय झालं, त्याला एक साप चावला. आणि तो साप चावला त्याला. आता ह्या विलेजर्सला माहिती यार, साप चावल्यावर हा थोड्या वेळाने सुजणार आणि मरणार. आणि आश्चर्याची बात हे होती की तो काहीच नाही झालं पॉलला. आश्चर्य झालं त्या लोकांना, असं कसं साप चावला हा माणूस कसं नाही मेला. मग त्या लोकांनी विश्वास ठेवला येशूवर, म्हणजे त्यांनी गॉस्पेल प्रीच केलं तिथे आणि ते लोक वाचले. याचा अर्थ काय होतो? हा जो पॉल
जो फर्स्ट अपोस्टल आहे हो त्याला होली स्पिरिटचे सगळे गिफ्ट होते, पण Right. मोस्ट ऑफ ऑल तो टॉकिंग इन टंग्स हे तो वापरत होता, कारण की इथं तो सांगतोय की मी तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्ती मी बोलतो. राईट. तर मला असं वाटतं की तो जे प्रेयर आहे, विदाऊट सीझिंग प्रेयर आहे, तो प्रॅक्टिस करत होता. ओके. कंटिन्युअस प्रेयर, कंटिन्युअस स्पिरिट मध्ये प्रेयर करत जाणे हे तो करत होता, आणि हे फक्त पॉसिबल आहे स्पीकिंग इन टंग्स मध्ये, राईट राईट. अन्य भाषेमध्ये बोलण्यामध्ये पॉसिबल आहे. हो, मी आपण याच्यावरती पण जर बघितलं स्पीकिंग इन टंग्स, जसं तुम्ही सांगितलं की कधी कधी लोकांना वाटतं की स्पीकिंग इन टंग्स एक फेक आहे नाही का, पण त्याच्यावरती पण सायंटिफिक पुरावे की प्रूफ झालेले आहेत त्या गोष्टीवरती की नाही, स्पीकिंग इन टंग्स ही खरंच गोष्ट होती. आणि स्पीकिंग इन टंग्स म्हणजे आपण कसं पवित्र जे होली स्पिरिट आहे त्याच्याद्वारे बोलतो, किंवा त्या आपल्याशी बोलता काय म्हणजे नेमकं? व्हेरी गुड क्वेश्चन. की आता कसं आहे, आपण मनुष्य आहे, हो आपल्याला देवाने जीभ दिलेली बोलायला. बरोबर. मी जेव्हा हे आता पण मी जे बोलत आहे मी स्वतः बोलत आहे, हो बट आय एम इन्स्पायर्ड बाय द होली स्पिरिट. राईट. होली स्पिरिट मला सांगत आहे, इन्स्पायर करत आहे, हो पण टंग तर माझी आहे, बरोबर वर्ड्स माझे बोलणारे, बरोबर म्हणजे इन्स्पिरेशन येत आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल एक गाईडलाईन येते, होली स्पिरिट कडून येते. ओके. तर तशाच प्रकारे टंग्स आहे. आता काही लोकांना वाटतं फेक आहे, किंवा काही लोकांना वाटतं हे डेव्हिल्स आहे, पण नो नो नो, बायबल, तुम्ही बायबल वाचलं नाही याचा कधी कधी अरे अरे असं काय प्रार्थना करते, असं काय बोलते. व्हेरी व्हेरी रॉंग. बायबल जर तुम्ही वाचत असाल तरच तुम्हाला कळेल की हे गिफ्ट जे आहे देवाकडून. बरोबर. कारण की जर नवीन करार तुम्ही वाचला, भरपूर वचन आहे जे फोकस आहे होली स्पिरिट आणि टॉकिंग इन टंग्स वर. पण टॉकिंग इन टंग्स जे बोललो आपण, ते म्हणजे आपलं मुखातून पवित्र आत्मा बोलतो की काय? दोन टाईप आहे त्याच्यात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की अरेबिया एक लँग्वेज आहे. हो. कधी कधी ती लँग्वेज पण आपण अचानक स्पिरिट आपल्याला इन्स्पायर करू शकतो बोलायला. ओके. सेकंड आहे हेव्हनली लँग्वेज. तर हेव्हनली लँग्वेजचं मला दान आहे, मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेल, बोलून दाखवेल. पण तर असं आहे की वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस आपल्याला देव सुचवतो आणि करू शकतो, आपण बोलू शकतो. फक्त आपण जर तुमचे जे टंग्स आहे ते आमच्या पॉडकास्ट साठी तुम्ही ती थोडीशी प्रेयर किंवा आपण प्रेयर करू शकतो. जसं मी आता स्टार्ट करतो. येस. Oralaba shakaralaba sekeriliaba takaralabo shokondo kiaralaba shekenderalaba takaralaba sokondo iralaba shokorolobo sekende oralaba takanda. आमेन. त्याचे एक प्रेयर आहे. असं भरपूर देव आपल्याला सुचवतो, त्याप्रमाणे आपण बोलू शकतो. आणि मी एक टेस्टिमनी सांगतो. आता ही टेस्टिमनी फार फेमस आहे. ओके. जनरलाइज्ड मी करून तुम्हाला दाखवतो. आता एक प्रीचर होते, मोठे प्रीचर अमेरिकामध्ये, ते होली स्पिरिट विषयी सांगत होते, टंग्स विषयी सांगत होते आणि प्रेयर करत होते. तर त्यांनी एक ऑल्टर कॉल दिला. ओके. सगळे समोर या आणि आपण प्रेयर करू. तर तिथे एक व्यक्ती होती, एक बाई होती. तर तिने मनात काय ठरवलं की देवा, तू जोपर्यंत माझ्या लँग्वेज मध्ये नाही बोलत तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. ती आली होती मीटिंगला. अच्छा. ओके. ती मीटिंगला आली, सगळं केलं तिने, पण तिने हे मनात ठेवलं होतं की तू माझ्या संगती जोपर्यंत डायरेक्ट बोलत नाही. काही असतात ना, थॉमस जेव्हा येशूला म्हटलं मी जोपर्यंत तुला हात लावून बघत नाही तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवणार. तर तसंच ती होती. ती आली, ऑल्टर कॉल दिला पास्टरनी. तर पास्टर प्रेयर करू लागले होली स्पिरिट मध्ये, आणि भरपूर ज्यांना होली स्पिरिट तिथं भेटला तिथं ते प्रेयर करू लागले. तर तिच्या शेजारची जी बाई होती ती तिच्या मदर टंग मध्ये बोलली की मीच येशू आहे, मीच सारणार आहे आणि मीच देव आहे, हे सत्य आहे. म्हणजे एवढं जबरदस्त देवानी त्या टाइमला ते विजडम पुरवलं तिला की तू ह्या लँग्वेज मध्ये बोल. तिला ती लँग्वेज येत नव्हती, कळत नव्हती, काहीच नव्हती, पण ती ते बोलली. आणि ह्या बाईला रेव्हलेशन भेटलं की अरे यार, देव तर खरा आहे, देव माझ्याशी बोल. खरंच म्हणजे किती आपल्याकडून पवित्र आत्मा काय काय गोष्टी आणि किती किती गिफ्ट आपल्याला दिलेले, पण आपण अजून त्या गोष्टीपासून लांब आहे. आपण त्यांना ओळखत नाही, किंवा आपल्या जीवनामध्ये किती मोठं कार्य पवित्र आत्मा करतोय आणि त्या गोष्टीपासून आपण लांब आहे. एकदम खरंच खूप छान टेस्टिमनी तुमचं जे गिफ्ट आहे, खूप एकदम आम्हाला खूप हे झालं. अजून एक प्रश्न असा होता, जे आजकालचे युथ आहे, युथला धरूनच आपला चॅनल आहे, युथला धरूनच आपण चालतो. तर युथचा जो प्रश्न आहे की मागच्या वेळेस पण आम्ही प्रश्न घेतला होता, LGBTQ कम्युनिटी जी आहे ते आता बायबलमध्ये त्याला हे नाही, त्याला निषेध आहे त्या गोष्टीला नाही का, की LGBTQच्या कम्युनिटीला. तर मग जे युथ आहे आपले, ते भरपूर जास्त लोक LGBTQला जास्त प्राधान्य देत राहिले त्यांच्या जीवनामध्ये. जसं बायोसेक्सुअल झालं, त्याच्यानंतर लेस्बियन झालं, नवीन नवीन प्रकारचे त्यांच्यामध्ये एक जेंडर निर्माण होत राहिलं. पण आपण जर बघितलं तर जेंडर फक्त मेल आणि फिमेल आहे. मग त्याच्यावरती तुम्हाला काय तुमचा एक ओपिनियन असेल त्या गोष्टीवरती?
येस, मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा देवाने आपल्याला बनवलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या इमेज मध्ये आपल्याला बनवलं. बरोबर. आणि देव आपल्यावरती प्रेम करतो. राईट. देव LGBTQ म्हणा किंवा गे लेस्बियन जे लोक आहे, ट्रान्सजेंडर आहे, त्यांचा द्वेष नाही करत आहे देव. नाही करत. राईट. गॉड लव्स एव्हरी ह्युमन बिंग बिकॉज ही हॅज क्रिएटेड देम. येस येस. तर जे पण ह्या कम्युनिटीमध्ये आहेत त्यांनी पहिली गोष्ट हे समजलं पाहिजे, ख्रिश्चॅनिटी इज नॉट अगेन्स्ट देम. Right. गॉड इज नॉट अगेन्स्ट देम. राईट. God loves them. Right. That is why Jesus came on this earth to Yes. save all the humanity. Yes. Christianity is not about only for Christian people. Right. Yes. Yes. Christianity is not about only Christian people. It is बरोबर. about every human being in this world. सगळ्यांसाठी पूर्ण बरोबर. जसं योहान 3:16 सांगते, पूर्ण पूर्ण जगासाठी जगासाठी आलेला येशू तो. हो. ख्रिस्त आपल्यासाठी आलेला आहे. बरोबर. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे पण त्या कम्युनिटीला प्रिफर करत असतील, स्वतःला ते म्हणत असतील, आय वॉन्ट टू टेल यू दॅट गॉड लव्स यू. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. सेकंड, आय वॉन्ट टू टेल यू की देवानी उत्पत्तीमध्ये आपल्याला पुरुष आणि नारी हे निर्माण केले. बरोबर. देर इज नो गे, देर इज नो लेस्बियन, देर इज नो ट्रान्सजेंडर. राईट. God has created us male and female. Period. That's Yes. it. That is what Bible is clear about these things. Yes. God loves you and you are created male and female only. Right. That's it. That is Amen. what is the Bible teaches. बरोबर. म्हणजे आपण द्वेष तर करत नाही No, त्यांना. we don't hate उलट them. आपण पण त्यांना असं वाटतं की यार ते सुधरावं आणि Yes. देवामध्ये यावं, जे सैतानाच्या अधीन झालेले. ठीक आहे नाही, आणि आपण त्या गोष्टीचा अधीन नाही, किंवा येशू ख्रिस्त त्या लोकांच्या कोणाच्याच हे नाही, अगेन्स्ट नाही. तो प्रेम करतो, प्रेम वाटेला चाला, आणि Yes, त्या correct. गोष्टीसाठीच तो हे करतोय. Correct. तर एक अजून एक तुमचं जे फेवरेट वचन आमचं दरवेळेस आमचं असतं की जे आमचे वक्ता असतात, आम्ही त्यांना विचारतो की तुमचं फेवरेट वचन कोणतं आहे. तर एक तुमचं छोटंसं एक फेवरेट वचन आणि त्याच्याबद्दल थोडंसं एक एक्सप्लेनेशन आम्हाला सांगा. Yes, so माझं फेवरेट वचन आहे Philippians 4:13. Okay. It says, I can do all things through Christ Christ. who strengthens me. आमेन. Amen. तर हे वचन एवढं पॉवरफुल आहे की जगात तुम्ही कुठेही असा, काही करत असा, बरोबर. पण जर येशू तुमच्या संगती आहे ना, तुम्ही काही करू शकता. आमेन. आता अपोस्टल पॉल विषयी आपण जर ऐकलं, त्या व्यक्तीला मारलं लोकांनी, तो समुद्रात व्हायला गेला, जेल. एवढे विचित्र प्रकार हो. झाले, त्याला स्टोन केला. ते जुन्या परंपरा होते ना, हो, की त्या हिशोबाने. दगडफेक करायची, हो, हो, दगडफेक हो. मारून ते बरोबर. झालं त्याच्या संगती, तो हो. त्याच्यातून सुद्धा वाचला. बरोबर. इट इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ जीसस क्राइस्ट. जीसस क्राइस्ट. राईट. आणि जे आपले आता जे युथ आहे, जे आपले युथ जे हा पॉडकास्ट बघताय, तर मग त्या युथ साठी काय तुम्ही सांगणार, किंवा त्यांनी काय करायला पाहिजे? The only message I want to give to the youth is that you should believe in Christ first, that point. आणि जे बिलिव्हर्स आहेत विशेष, त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्ही बायबल रीडिंग चालू करा. 100% तुमच्या जीवनात कार्य होणार, आणि जे तुम्ही जे विचार नाही केले त्याच्या पलीकडे तुमच्या जीवनात काम होईल. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से. येस. आणि तुमचं थँक्यू की तुम्ही Thank you. आले आमच्या पॉडकास्ट मध्ये, आणि इतकं सुंदर तुमच्या त्या संदर्भात तुम्ही आम्हाला बायबल स्टडी पण सांगितली, आणि तुमची जी टेस्टिमनी ती पण आमच्या युथ सोबत शेअर केली. तर तुम्ही जे व्ह्युअर्स आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही जर हा पॉडकास्ट बघताय, तर ह्या पॉडकास्टला जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जेवढे आपले लोक आहे तेवढ्यापर्यंत हा पॉडकास्ट जाऊ द्या, तेवढ्यापर्यंत हे जे बायबलची जी त्यांनी आपल्याला नॉलेज दिलेलं आहे, जे वर्ड ऑफ गॉड त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेलं आहे, ते जरूर तुमचे जेवढे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग.